एका बाजूला विक्रांत नाईक असतील तर एका बाजूला असतील कुमार, गोलंदाज कुमार. एका बाजूला विशाल असतील, एका बाजूला असतील राकेश, एका बाजूला पुन्हा विशाल असतील, एका बाजूला असतील प्रथमेश. तर हा चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर मध्ये सामना 4 षटकात असणार आहे. दोन्ही संघांना लक्ष द्यायचं आहे. 4 षटकं असतील या सामन्यासाठी. वाडवली संघाचा 12वा खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि स्ट्राईकला आहे तो म्हणजे सगळ्यांच्याच नजरेत आणि ओळखीत असणारा चेहरा तो म्हणजे विक्रांत नाईक. आणि नॉन स्ट्राईकला असेल विशाल, त्याने देखील मॅन ऑफ द मॅचची जर्सी घातलेली आहे, म्हणजे तो देखील एक चांगलाच खेळाडू आहे. आणि आणि स्ट्राईकला खेळतो तो म्हणजे विक्रांत, ज्याने पहिल्या मॅचमध्ये जे षटकार आणि चौकार लगावले होते ते पाहण्यासारखेच होते. तर तीच कामगिरी तो आपल्या संघासाठी पुन्हा करतो का, कारण ही निर्णायक मॅच असेल टीमसाठी. आणि त्याच्या समोर असेल तो म्हणजे मिस्टर कुमार. त्याने पहिल्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती, अगदी टीमला बॅकफुटला गेलेली टीमला त्याने कमबॅक करून दिलेलं तोच कुमार पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी तीच कामगिरी करतोय का पाहायचं आहे. कुमार याचा पहिला चेंडू ओव्हर द विकेट विक्रांत नाईकसाठी. कुमारचा पहिला चेंडू विक्रांत नाईक स्ट्राईकला आहे तो कुमार, नॉन स्ट्राईकला विशाल. कुमारचा पहिला चेंडू हा पंच होतोय. डी झोन मध्ये जाताना 2 धावेने आपलं खातं खुलं गेलं विक्रांत नाईक याने, आणि 2 धावेने श्री गणेशा केला संघाचा सुद्धा. विक्रांत नाईकवरती पूर्ण जबाबदारी असणार आहे आणि विशालवरती सुद्धा पूर्ण जबाबदारी असणार आहे. आणि कुमार कशी गोलंदाजी करतो त्याचं भवितव्य या वाडवली संघात सुद्धा असणार आहे. पाहायचं आहे कुमारचा पुढचा चेंडू विक्रांत नाईकसाठी ओव्हर द विकेट मारा करतोय. थोडंसं तिथं फॉर्मलिंग होतंय बॉलरचं. हा फॉर्मलिंग म्हणायचं का, विक्रांत नाईकने ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये खेळी केले त्याचा प्रेशर म्हणायचं. त्याचा आपल्याला पुढच्या चेंडूवरतीच काय आहे त्याचा उद्देश तेच समजेल आपल्याला. पाहूया विक्रांतसाठी पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मिड ऑफच्या डोक्यावरून डी झोन मध्ये. तर 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 4. तर एक आतापर्यंत पाहिलं तर चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल कुमार याची. कुमार याचा पुढचा चेंडू विक्रांतसाठी. पुन्हा त्या जोमात त्या जोशात पुन्हा डी झोन मध्ये 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा आतापर्यंत स्कोर झालाय बोरबादेवी संघाचा. एक शांत आणि स्थिर पद्धतीची मला वाटते बॅटिंग करण्याचा विचार असेल विक्रांत नाईकचा. डीप पर्यंत त्याचा खेळण्याचा प्रयत्न असेल, कारण त्याला माहिती आहे मी कोणत्याही क्षणी ग्राउंडवरती उभं राहिलं तर मोठे फटके चौके मारू शकतो. खरंच मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक विक्रांतच्या बॅटमधून. आणि एक आसानचा झेल प्रथमेश हातात. प्रथमेशने ते काही चूक नाही केली आहे. त्याला माहिती आहे की किती मोठा हा फलंदाज आहे आणि त्या फलंदाजाचा कॅच किती महत्वाचा आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती स्थिर झाला, कारण की बॉल जेवढ्या उंच गेला होता तेवढा त्याच्यावरती त्याने कॉन्सन्ट्रेशन हा महत्वाचा कॅच पकडला.
बॅट्समनचं नाव काय? बोरबादेवी संघाकडून विक्रांतची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे हितेश. आणि नवीन फलंदाज होता आता मात्र हितेशला पूर्ण जबाबदारी खेळावं लागेल, कारण क्वार्टर फायनलचा सामना कुमारने हा झटका दिला, एक मोठा झटका दिलाय बोरबादेवी संघासाठी. आणि हितेश कशा प्रकारे खेळतो पाहायचे. कुमारचा पुढचा चेंडू तयार असेल तो हितेश साठी. धावसंख्या दिले 6 धावसंख्येवरती मोठा झटका भेटतोय बोरबादेवी संघाला. विक्रांत नाईक तंबूत जातोय आणि हितेश समोर. आता वाईट बॉलचा इशारा, खूपच उजव्या ठेवताना चेंडू अवांतर धावेने संघ पुढच्या धावसंख्या झाली ती 7. षटक चालू आहे पॉवर प्लेचं. पहिलं षटक एकच षटक असणार पॉवर प्लेचं. 4 षटकांचा सामना, क्वार्टर फायनल सामना. कुमार यॉर्कर लेन्थचा चेंडू होता, तेवढा तत्परतेने खेळतोय. एक धाव भेटते. एका धावेने संघाची धावसंख्या होती 8. खरंच अप्पा, ज्या पद्धतीने तुम्ही तत्परते हा शब्दाचा जो उच्चार केला ना, खरंच, कारण की गोलंदाजाने जी गोलंदाजी केली ती किती खूप सुंदरच केली होती अप्पा. कारण कुमार खरोखर चांगली गोलंदाजी करतोय. हो हो, पुश केलाय चेंडू आणि मिस फील्ड झाले तिकडे. हा गडी बाद होऊ शकला असता, पण तसं झालं नाही. एक धाव भेटते. एक धावेने संघाची धावसंख्या होती. आता मात्र 9 धाव होत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं, एक गडी बाद, 9 धाव होत आहेत. खरंच एक महत्वाचा आणि विजयाचा वाटा उचललाय नेहमीच कुमारने. पहिल्या मॅच मध्ये पण त्याने खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये पण त्याने चांगलीच गोलंदाजी केली. जरी 9 धावा खर्च केल्या असतील, त्याने एक महत्वाचा आणि महत्वपूर्ण खेळाडू जो विक्रांत नाईक आहे त्याला बाद करण्यात त्याला यश प्राप्त झालं आणि हे खूप मोठं यश आहे. आणि त्याने जो शेवटचा जो चेंडू फेकला, त्याच्या अगोदरचा जो चेंडू फेकला होता, खरंच खूप सुंदर गोलंदाजी. एखाद्या परिपक्व गोलंदाजाला लाजवेल अशी कामगिरी आपण पाहिली कुमारकडून. खरंच त्याच्या मागचा अभ्यास आहे, त्याचं हे मला वाटतं प्रॅक्टिस शिवाय हे एवढं साध्य नाही. खूप चांगली गोलंदाजी कुमारकडून. नवीन गोल आलाय तो ओम आणि समोर असेल तो विशाल. धावसंख्या दिली त्या मात्र 9. 4 षटकांचा सामना आजच्या दिवसातला क्वार्टर फायनलचा दुसरा सामना. आणि ओम ओम विशाल समोर आहे तो विशाल आणि हितेश. ओम विशाल साठी. ओहो, यॉर्कर लेंगचा चेंडू होता. खरोखरच बुंद्यामध्ये मारला चेंडू. ब्रह्मास्त्राचा उपयोग केला गेला पहिल्या चेंडूवरती आणि तेवढ्या तत्परतेने तो खेळला गेला. आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एका धावेने संघाची धावसंख्या होती. डबल फिगर संघ जातोय तो 10 धावेवरती. जबरदस्त चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. ओम पुढचा चेंडू हितेशसाठी आणि हा जातोय 4 धावेने. चौकाराने स्वागत केलं गेलं ओम याचं हितेशाने. 4 धावेने संघाची धावसंख्या होती 14. खूप चांगला प्रयत्न होता समोरच्या क्षेत्ररक्षकाचा. समोरच्या दिशेने स्टेटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, पण चौका अडवण्यात त्याला काही यश प्राप्त नाही झालं. आणि या चौक्यानंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14. एक वाडोली गाव तर खरोखर तुल्यबळ संघ म्हणावा लागेल. आणि लोकल आपला संघ बोरबादेवी संघ समोर येतो आता मात्र हितेश आणि त्याला फेस करतोय तो ओम. पुढचा चेंडू एक तगडा संघ आणि जातोय हा सूर्य जातोय 4च्या दिशेने. चौकाराने स्वागत करतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चौकार मारतोय तो म्हणजे हितेश. या चौकारानंतर बोरबादेवी संघाचं मनोबल उंचावलं असेल. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री हितेशच्या बॅट मधून. तर एक चांगली फटकेबाजी पाहतोय हितेश पासून. ओमनी जो ज्या अर्थाने पहिला जो ग्राइडेड मिसाईल म्हणायची यासारखा जो यॉर्कर फेकला होता, त्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय तो म्हणजे हितेश. आणि या चौकारानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 18. एक वाडवली गावचं खरोखरच एक जबरदस्त संघ म्हणावा लागेल. मित्र हे सर्व खेळलेलेच बॉल आहेत, मॅचचेच बॉल आहेत, ते सर्व तेच बॉल आहेत. सर बॉल घ्यायचा आहे.
कृष्णा जाधव जरी कुठे तिथं असतील त्यांनी बॉलकडे लक्ष द्या थोडासा. कृष्णा जाधव असतील तर ओमचा तिसरा चेंडू बॅट्समन हितेश साठी. चौथा चेंडू ओम हितेश साठी. वेग 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 काय गोलंदाजी. काय शॉट मारलाय. अगदी इथे प्रेक्षक देखील म्हणतायत की वा. खरोखरच एक जबरदस्त शॉट पाहायला गेला कारण वाढवणी सारखा संघ एक मजबूत संघ बनावा लागेल आणि त्या संघासमोर फलंदाजी करतो तो हितेश. कोई फर्क नहीं पड़ता जिंदगी में कहा खड़े हो पर लड़ने का मजा तभी आता है जब दुश्मन हमसे बड़े हो. खरोखरच जबरदस्त शॉट खेळतोय कारण बॅक टू बॅक 2 चौकार 1 षटकार. धाव संख्या दिले 24. षटक चालू ते दुसरं लास्ट गोळा षटकातला ओमचा. हितेश आणि हा सुद्धा षटकार होतोय. हा सुद्धा षटकार 2 चौकार बॅक टू बॅक 2 षटकार बॅक टू बॅक. जबरदस्त फलंदाजी हितेशच्या बॅट मधून. नाईक आउट झाला म्हणून काय झालं हितेशने पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. बरोबर अप्पा. नाईक आउट झाला म्हणून काय झालं हितेशने जबाबदारी त्याच्या खांद्यावरती घेतली आहे. आमचा सेनापती नसेल तर काय झालं आम्ही त्यांचे मावळे आहोत. आम्ही लढणार आणि झगडणार देखील. काय फटकेबाजी पाहायला मिळाली. या अगोदरच्या चेंडूवरती जो लॉंगॉनच्या दिशेने षटकार मारला होता हेलिकॉप्टर सजवलं होतं आणि ते हेलिकॉप्टर 6 धावासाठी लँड केलं होतं हितेशने. कुमारने काय सुरुवात करून दिली होती टीमसाठी परंतु त्याच्या सुरुवातीला ओम कुठेतरी स्वरूप नाही देऊ शकला आणि खूपच धावसंख्या त्याने खर्च केली. एक महागडं षटक त्याने हाताळलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे सर चेंडू सर मॅचचा बॉल आलाय. मॅचचा बॉल आलाय सर. खरंच आपल्या टीमला कमबॅक करून दिला आहे हितेशने आणि नितेशने. आता त्याने टीमचा पाया रचला आहे आणि याच्यावरती कसा भिंत चढवतायत पाहूया. तो म्हणजे विशाल ज्याने मॅन ऑफ द मॅच ची जर्सी परिधान केली आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे त्याने त्याला या मॅच मध्ये पण कामगिरी करावी लागेल कारण हा क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल. सूरज या टायमाला मात्र सूरजचा चांगला भन्नाट वेग आहे. विशालला बीट करतोय. जाऊ दे किपरच्या क्लोज मध्ये जाऊ जातोय चेंडू आणि स्कोर स्थिरावतोय. स्कोर झालाय तो मात्र 30. 2 षटकं संपली. स्कोर झालाय 30. 4 षटकांचा सामना क्वार्टर फायनलचा सामना चांगली सरासरी म्हणावं लागेल. पुढचा चेंडू आणि हा चौकार होतोय. चौकार आणि धावसंख्या होती 34. स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारलेला चौकार. तिथे फिल्डर देखील काय करू शकत नाही कारण की ज्या पद्धतीने बॉल जमिनीवरती पडला त्यानंतर त्याने जी उसळी घेतली त्यामध्ये रक्षकाची पण काही चुकी नाहीये आणि या चौक्याच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचले बोरबादेवी संघाची 34. मिड ऑफच्या डोक्याच्या वरून खूप सुंदर फटका मारलेला आणि इथे स्टेजवरती आमचे पाहुणे देखील म्हणतायत की काय सुंदर फटका मारलाय. खरंच सुंदरच होता. एखाद्या चांगल्या बॅट्समनला देखील लाजवेल असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचली आहे 36. सूरज याचा पुढचा चेंडू
सूरज याचा पुढचा चेंडू विशालसाठी. खरोखरच एक भन्नाट वेग बनावला गेल्या बॉलरकडे आहे आणि निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडूंनी सांगता होते ते आता माझा स्कोर झालाय तो 36. गडी बाद झाला, एक षटक चालू आहे तिसरं. चांगली गोलंदाजी म्हणावले, कमबॅक करतोय तो गोलंदाज सूरज. या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केले ते सूरज याने. आणि पुढचा चेंडू आणि हा येतोय, षटकार येतोय निश्चितच. हा षटकार येतोय. ह्या टायमाला मात्र सूरजने आसमान दाखवलं. सूरजला आसमान दाखवलं. धावसंख्या झाली 42, 42 धावसंख्या झाली असतात. खरंच खरंच आप्पा हाय अँड हँडसम म्हणावं लागेल विशालला, कारण की किती उंच मारला होता. आम्हाला तर वाटलं होतं की उंची तर भेटले पण दुरी भेटेल का, पण दुरी पण तेवढीच भेटली जेवढ्या गरज आहे तेवढी, आणि प्राप्त केल्या त्या म्हणजे 6 धावा. खरंच एक दोन्ही बाजूने फटकेबाजी आता पाहायला मिळते. म्हणजे मी देखील काही कमी नाही, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, माझं नाव विशाल आहे हेच दाखवतो इथे विशाल. आणि हा सुद्धा हा झेल तो पाहायचाय. आणि हा झेल सुटलेला आहे. हा झेल सुटलेला आहे. जिथं एक सुद्धा धाव नव्हती तिथं 2 धावा भेटतात. हे कदाचित तुम्हाला महाग पडू शकतात, कारण इझी झेल होता. झेल वरती 2 धावा भेटतात. 2 धावसंख्येने जाती 44. षटक संपल्या. 3 शेवटचं एक षटक बाकी असताना चांगली फलंदाजी करतोय विशाल आणि नितेश. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 44. आणि संदीपने जो कॅच सोडला आहे, एक महत्वाचा कॅच सोडला आहे, तो कॅच आपल्याला किती महागात पडतोय ते ह्या 6 चेंडूमध्ये समजणार आहे. कारण की जो महत्वाचा फलंदाज बाद झाला होता विक्रांतच्या स्वरूपात, त्याच्यानंतर जे रनांचा जो डोंगर आहे तो उभा केला आहे तो म्हणजे नितेश आणि विशाल या दोघांनी. तर हे 6 चेंडू, उर्वरित 6 चेंडू, स्लॉटचे 6 चेंडू नक्कीच निर्णायक ठरतील. कारण की अगोदरच आपण जे 44 धावा खर्च केले आहेत 3 ओव्हरमध्ये, त्याला आपण कुठं थांबवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे वाढवली या संघाकडून. सँडी, आपण जो झेल सोडलात, आता झेलचं झेल सोडल्यात त्याप्रमाणे सुंदर गोलंदाजी सुद्धा केली पाहिजे, कारण झेल किती महागात पडू शकतो. आणि त्याच्यावर 2 धावा निघाल्यात. आता सँडी यांच्या हातामध्ये चेंडू असताना एक चांगली गोलंदाजी पाहिली जाईल, कारण सँडीची सरत गोलंदाजी सुद्धा चांगली आहे, बॅटिंग सुद्धा चांगली आहे. पण आता मात्र गोलंदाजी चांगली करावी सँडीला आपल्या संघासाठी. आणि समोर असेल तो मात्र नितेश. नितेश एक जबरदस्त फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला सुसूत नेऊन ठेवलाय तो नितेशाने. नितेश, सँडी, एकच धाव. स्ट्राईकला येतो आता मात्र विशाल. धावसंख्या झाली 45. शेवटचे 5 चेंडू, 4 षटकांचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना, आजच्या 17 मधला दुसरा क्वार्टर फायनल. गोवंडी इलेव्हन संघ सेमीफायनल मध्ये दखल झाले, ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय तो गोवंडी इलेव्हन संघ. आणि ह्याच्यामध्ये जो जिंकेल तो गोवंडी इलेव्हन संघाची 2 हात करेल. मिसअंडरस्टँडिंग म्हणावी लागेल. स्ट्राईकच्या बॅट्समनने इथे कॉल दिला नव्हता, तर विशालने धाव घेण्याचा प्रयत्न, कारण त्याला त्याच्याकडे स्ट्राईक ठेवायचे होते, मोठे फटके मारण्याचा त्याला विचार होता. पण मितेश देखील मोठे फटके मारतोय, त्याने संघाला एक चांगल्या स्कोअरवरती नेऊन पोहोचवले आहे. त्यामुळे मला तर वाटतं की रन घेण्याची काही आवश्यकता नव्हती. तरी पाहूया आता त्याची जागा घेण्यासाठी येत आहे बॅट्समन हैदर. मला वाटतंय आमचे सहखेळाडू अमित दादा यांना सगळ्या बॅट्समनांची संपूर्ण माहिती आहे वाटतं. लॉंग ऑनच्या दिशेने तेज तर्रार आणि करारा फटका. 2 धावा सर, तिथे 2 धावा आहेत. हा, धन्यवाद. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. आणि या 2 धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 48. धावसंख्या दिली 48. शेवटचे 3 चेंडू बाकी असताना एक चांगली गोलंदाजी करतो सँडी. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आहेत आणि सॉरी 4 धावा खर्च केलेत सँडी याने. समोर आहे तो नितेश. बॉल किती झाले? 3 चेंडू झाले. ओके सर, 3 चेंडू झालेत.
सँडी आणि झेल सुटलेले पुन्हा एकदा आणि गडी बाद. रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त होते. नितेश त्याने चांगली खेळी केली होती. जरी झेल सुटला होता तरी रनआउट च्या स्वरूपात विकेट मिळाली. त्यामुळे बॉलरला पण थोडस मनोबल उंचावलं असेल, कारण की त्याने ज्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं सह खेळाडू सोबत ते एक बघण्याजोगं होतं. खरोखरच एक सँडीने झेल सोडला होता, मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करतो सँडी आपल्या संघासाठी. मी मला सांगितल्याप्रमाणे सँडीची जेव्हा वाढवली आपण गोलंदाजी पाहिली गेली, एक जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त फलंदाजी, ते सर्व टॅलेंट आहे सँडीकडे आणि आता मात्र कमबॅक करून देतो आपल्या संघाला. या षटकामध्ये मात्र तिने आतापर्यंत मला वाटतं 3 ते 4 धाव खर्च केले. चेंडू झाले 4, 2 चेंडू बाकी असताना हैदर सँडी निर्धाव चेंडू जातोय. खरोखरच निर्धाव चेंडू जातोय. शेवटचा चेंडू बाकी असेल. खरंच निर्धाव चेंडू, अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल जेवढ्या स्पीडने निघून गेला. खरंच एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सँडी कडून. का वडवली संघाला कमबॅक करायचं आणलं जातं त्याचं उत्तर दिलं या सँडीने. उर्वरित आणि शेवटचा चेंडू मिसफील्ड पुन्हा एकदा तिथे. काय रनिंग, आणि जिथे 1 धाव व्हायला होती तिथे 2 धावा मिळवण्यात यश प्राप्त झालं बोरबादेवी संघाला. आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 50. अर्धशतक पूर्ण केलं आहे 4 ओव्हरमध्ये बोरबादेवी संघाने. तर 51 धावांचं लक्ष्य असेल, एक कडवं आव्हान असेल वाढवली संघाला. परंतु ज्या अर्थाने पहिले ते मॅचेस खेळले आहेत, त्यांचे जे फलंदाज आहेत राकेश प्रथमेश चांगले फलंदाज आहेत, तर एक कडवं आव्हान असेल त्यांच्यासाठी देखील आहे. ह्या एक 51 धावा सांगतील की सेमीचं तिकीट आहे ते कोणाला भेटणार आहे. ते भेटणार आहे कॅप्टन कुमार याला की कॅप्टन विक्रांत नाईक याला. हे जे तिकीट आहे भेटणार आहे बोरबादेवी संघाला की वाढवली संघाला, हे येणारा अर्धा तासच सांगून जाईल की सेमी फायनल कोण खेळेल गवंडी 11 या संघासोबत. ही निर्णायक सामना असेल हा दोन्ही संघासाठी. आतापर्यंतचा जर खेळ पाहिला तो चांगलाच खेळ झाला आहे दोन्ही संघाकडून. आणि वाढवली संघाने जर कमबॅक केला आहे शेवटच्या षटकामध्ये सँडीने जी गोलंदाजी केली, खरंच चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. कॅच सुटल्यानंतर त्याचं मनोबल कुठेतरी हे झालं होतं, परंतु त्याने आपल्या गोलंदाजीच्या स्वरूपात टीमला कमबॅक करून दिलं. आणि हे त्यांच्या टीमसाठी खूप चांगलंच झालं आहे, कारण की 51 रनावरती थांबवण्यात कुठे ना कुठेतरी यश प्राप्त झालं वाढवली संघाला. बॉलरची इथली सलमान राजला मारून दिली लाईन. अमित पाटीलचं असं म्हणणं आहे की बॉलरची इथली लाईन राजला मारून दे. राज, आपण लाईन मारायची बॉलरची इथली. अमित पाटील यांचं बारकाईने लक्ष असतं प्लेअर वरती. ते ग्राउंड मध्ये असो या ग्राउंडच्या बाहेर असो, त्यांचं काय चाललंय त्यांचं पुरेपूर लक्ष असतं. मगाशीच आमच्यापर्यंत आमचे सह स्कोरर यांनी माहिती पुरवली की अमित दादा नसले तरी त्यांचं खेळावरती आणि टीमवरती परिपूर्ण लक्ष असतं.
नितीन तुझ्या पाठीमागे तो बॉल आहे तो फेकायचा इकडे. 24 चेंडू 51 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम बोरबादेवी संघाला. आणि हे जर विजय प्राप्त करायचा असेल चांगली फलंदाजी करावी लागेल वाडवली संघाला. त्यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये ते करून दाखवले की किती दमखम आम्ही ठेवतो आमच्या गावासाठी आमच्या टीमसाठी. ते त्यांनी दाखवलं आहे. फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा क्षेत्ररक्षण म्हणा अगदी तिन्ही बाजूने त्यांनी ते करून दाखवलं आहे. तर मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज कृष्णा जाधव. एक नावारूपाला आलेला हा गोलंदाज आहे गवंडी गावामध्ये. अगदी गवंडी गावातच म्हणा गवंडी गावाच्या बाहेर म्हणा एका महत्त्वाच्या आणि मोठ्या खेळामध्ये या गोलंदाजाला एक मानाचं स्थान असतं. कारण की एक अनुभवी असा हा गोलंदाज आहे कृष्णा जाधव. त्याने आतापर्यंत खूप चांगलीच गोलंदाजी केली आहे आपल्या टीमसाठी आणि एक अनुभवाचा कळस त्यांच्या गोलंदाजीला चढला आहे आप्पा. तर पुन्हा एकदा तेच फलंदाज सज्ज प्रथमेश आणि राकेश. राकेश नावाचं जे वादळ आपण पाहिलं होतं पहिल्या मॅच मध्ये मिस्टर कुमार यांची गोलंदाजी पाहिली तर राकेश यांचं फलंदाजी पाहिली. परंतु तीच कामगिरी तुम्हाला या पण मॅच मध्ये करावी लागेल कारण हा क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल आणि जो जिंकेल तोच सेमी खेळेल गवंडी 11 या संघासोबत. तर कृष्णा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ओव्हर द विकेट मारा करेल बॅट्समन प्रथमेश आणि नॉन स्ट्राइक एंडला असेल तो म्हणजे राकेश. धन्यवाद सलमान साहेब तुमचे खूप 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 आभारी. धन्यवाद राज साहेब. आणि सलमान तुम्ही नेहमीच प्रत्येक कामासाठी तत्पर असता. आपल्या कॅप्टनचा आणि टीमच्या मॅनेजमेंटचं नक्कीच तुम्ही सलमान यांना तर आपण नेहमीच पाहतो प्रत्येक कामामध्ये कार्यामध्ये मोलाचा वाटा उचलतात. वळूयात मॅच कडे. पहिलाच बॉल 2 धावा येतात डिक्लेअर झोन मध्ये. कारण यश हैदर याने मागच्या मॅच मध्ये इथंच 2 झेल पकडले गेले होते आणि सेम टू सेम तसाच झेल होता. हा मात्र थोडासा डिफिकल्ट बनावं लागेल आणि 2 धावा निघतायत वाडवली संघाकडून खेळत असताना प्रथमेश आणि राकेश. आपला 2 धावाने खातं खोलं गेलं. पुढचा चेंडू खेळतोय तो कृष्णाचा प्रथमेश आणि हा झेल होतो का पाहिजे अनिकेत गावंट्या झेल का हलवासा झेल असा म्हणावा लागेल आणि तगडा झटका भेटतोय तो वाडवली या संघाला. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती कृष्णा जाधवने तंबूचा रस्ता दाखवला. प्रथमेश आला. तर पहिल्या चेंडूवरती कुठे झेल सुटल्यानंतर थोडस टीम मध्ये जे खंत होती त्याचा पूर्ण उत्तर दिला आहे दुसऱ्या चेंडूवरती मिस्टर कृष्णा यांनी. काय गोलंदाजी आप्पा म्हणाल. टिचून गोलंदाजी म्हणावी लागेल कृष्णा यांची. एक चांगली गोलंदाजी करावं लागला. सामना जर जिंकायचा असेल तर जर हा सामना मला वाटतं बोरबादेव जिंकला तर पुढची जी मॅच होईल ती म्हणजे बघण्यासारखी होईल. कारण भारत पाकिस्तानची मॅच होती तशीच ती मॅच होईल. पण वाडवली संघ सुद्धा तेवढा तगडा संघ आहे आणि दोन्ही संघांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील आमच्याकडून. वाडवली संघ आणि बोरबादेव संघामध्ये हा चुरशीचा सामना पाहतोय आपण. लक्ष ठेवला तो आता मात्र 50 धावांचा. पहिल्या षटकामध्ये एक कृष्णाला गडी बाद करण्यास यश भेटले आणि नवीन फलंदाज झालाय तो ओम. आता पूर्ण जबाबदारी असेल ती ओम वरती आणि राकेश वरती. प्रथमेशची जागा घेण्यासाठी फलंदाज आलाय तो म्हणजे ओम. पाहूया ओम आपल्या टीम साठी काय करतोय. पण त्याच्या समोर देखील तितकाच मातबर असा गोलंदाज आहे तो म्हणजे कृष्णा.
समोरच्या दिशेने खेळून काढलेला. डी झोन मध्ये 2. तर कृष्णा यांच्याबद्दल बोलत होतो. अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजिश अशी त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकले आहेत ते म्हणजे बैठक सजवण्याचा प्रयत्न इथे आणि डॉट बॉल येतोय. खरंच खरंच खूप सुंदर गोलंदाजी कृष्णाकडून. अगदी 4 बॉल फेकले, त्यामध्ये त्यांनी 4 धावा खर्च करून एक महत्वाचा बळी त्याला घेण्यात यश प्राप्त झालं. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा त्याच जोमात त्याच जोशात चौकार. काय सुंदर लाजवाब स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळाला ओमच्या बॅट मधून. तर 5व्या चेंडू मध्ये येतोय तो चौकार आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 8. तर हा निर्णायक चेंडू असेल या ओव्हर मधला, कारण की पुढील गोलंदाजीसाठी भविष्य ठरवेल हा चेंडू की कशी गोलंदाजी करावी लागेल. स्लोवर आणि महत्वाचा गडीची विकेट सोडतोय तो म्हणजे विशाल पाटील. खरंच हा महत्वाचा कॅच होता. तितकासा हार्ड देखील म्हणू शकत नाही अप्पा, कारण की ते जज करू शकले असते. मोठमोठे हार्ड कॅच त्यांनी आतापर्यंत लपकवले आहेत आपल्या हातामध्ये. मला वाटतं थोडस कुमार पाटीलने एक स्टेप त्यांना कमी शिकवलेली दिसते, कारण हा जर झेल झाला असता तर गडी मात्र 2 बाद झाले असते, पण तसं काय झालं नाही. आणि बोरबादेवीने संघाने 9 धावा केल्या होत्या, पण वाडवली संघाने या षटक संपलं तेव्हा 8 धावा निघतात. एक गडी बाद होतोय, त्यांचा सुद्धा एक गडी बाद झाला होता, पण धावा निघाले होते 9. आणि जोरदार भेटते ते ओमसाठी. नवीन गोलंदाज कोण येतो पाहायचं. मला वाटतं बहुधा विशाल असावा. एक चांगली गोलंदाजी केली होती विशालाने आणि मॅच किताब पटकवला होता तो विशाल. आता दुसरं षटक घेऊन होतोय. पॉवर प्ले षटक टाकलं होतं कृष्णा जाधव याने, चांगलं उत्तमरित्या टाकलं होतं षटक कृष्णा जाधव याने. उत्तम काय म्हणता अप्पा, अतिउत्तमच म्हणावं लागेल, कारण की दुसरा गडी देखील ते टिपले असू शकतात, परंतु विशाल यांनी जो झेल सोडला आहे तो झेल आता आपल्याला किती महाग ठरतोय ते पाहायला भेटेल या पुढील 3 ओव्हर मध्ये. जर संदीप यांनी देखील कॅच सोडला होता, पण त्यांनी त्याचं उत्तर दाखवलं होतं ते त्यांच्या गोलंदाजीमध्ये. काय गोलंदाजी केली होती त्यांनी, स्लॉटचं षटक हाताळलं होतं. तर तीच कामगिरी ते विशालला करावी लागेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा विशाल, ज्याने मॅन ऑफ द मॅचची जर्सी बहाल केली आहे, तोच विशाल घेऊन येत आहे आपला दुसऱ्या षटक मधला पहिला चेंडू. अगदी कार्पेटच्या साहाय्याने हलक्या हाताने खेळून काढला विक्रांत नाईक यांनी. एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एकच धाव, आणि या एका धावेनंतर स्कोर झाला आहे तो म्हणजे 9. आता स्ट्राईकला येतो ओम, ज्याला जुदाल भेटलो तो ओम, आणि धाव संख्या दिली 3. एक गडी बाद, 9 धाव होत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. विशाल आणि हा पुन्हा झेल होतो का पाहायचे. अनिकेत गावण इंटरेस्टेड आणि झेल होतोय. ह्या टायमाला मात्र फायदा उठू शकला नाही ओम आणि रिटर्न जात होतो पॅव्हलियन मध्ये. जरी ओम बाद झाला असेल, विकेट जरी बॉलरने घेतली असेल, पण विशाल पाटील यांचा आनंद आज गगनात मावना, कारण त्यांनी झेल सोडला होता आणि त्यांचा आनंद पाहण्यासारखाच आहे. तर ओमची जागा घेण्यासाठी येत आहे बॅट्समन सागर. सागरने देखील पहिल्या मॅच मध्ये एक चांगली कामगिरी केली होती, तीच कामगिरी त्याला इथे पुन्हा करायची असेल, पण तितकंच जखडून आणि रोखून ठेवलं आहे गोलंदाजांनी बोरबादेवी संघाच्या. खास करून कृष्णा यांनी जी गोलंदाजी केली, अगदी सुरेख आणि महत्वपूर्ण अशी गोलंदाजी केली त्यांनी. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जी गोलंदाजी करावी लागते ती अगदी कमी धावा खर्च करून आणि विकेट घेऊनच करावी लागते, आणि तेच काम आपल्या संघासाठी केलं आहे कृष्णा यांनी. आणि त्याच्याच पावलावरती पाऊल टाकतो तो म्हणजे गोलंदाज विशाल. त्यांनी एक महत्वाचा गडी बाद करण्यात त्याला यश प्राप्त झालं, आणि त्याची जागा घेण्यासाठी फलंदाज आला आहे तो म्हणजे मिस्टर सागर.
वाडवली गावचा हा एक चांगला उत्कृष्ट फलंदाज आहे. लॉंगॉनच्या दिशेने जे 2 झेल पकडले होते अनिकेत गावंड यांनी, खरंच त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. दुसरा कॅच त्यांनी रनिंग करून जो कॅच पकडला, एवढं सोपं नसतं बॉलवर एवढं लक्ष देऊन धावत जाऊन कॅच पकडणं, पण खूप चांगलीच कॅच पकडली त्यांनी आणि कमबॅक करून दिला आपल्या टीमसाठी. विशाल याचा पुढचा चेंडू सागरसाठी. ओव्हर द विकेट. एक वेगवान गोलंदाज आहे विशाल, खूपच वेग आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. तर फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला डी झोन मध्ये 2 धावा आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 11. धावसंख्या ती 11. षटक चालू आहे दुसरं. 50 धावांचा पाठलाग करत असताना 50 आहेत ना, सॉरी 51 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या दिली आता मात्र ती 11. अजून 40 धावा करायच्यात. विशाल थोडस फंबलिंग झालंय ते मयूर पाटील यांच्याकडून. तर चेंडू त्याच्या हातातून सुटून आरपार गेला असं इथे जरा आमचे सह कॉमेंटेटर सांगतायत. राकेशला अजून आपलं खातं खोलायचं आहे. राकेशला का स्ट्राईक भेटला नाहीये. हो हो हो, खरोखर चांगली गोलंदाजी होते विशाल यांच्याकडून. आउटस्विंग चेंडू म्हणावं लागेल, तेवढं तत्परतेने क्षेत्ररक्षक करतो तो वाकडी उर्फ विशाल पाटील. कारण ही स्टेप मला वाटतं कुमार पाटील यांच्याकडून शिकलेली दिसते, कारण कुमार पाटीलने त्याला जी शिकवलेली स्टेप तो पूर्णपणे यूज करताना विशाल पाटील आभार पण व्यक्त करतायत कुमार यांचं. तर स्विंग अँड मिस, खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत विशाल कडून. ते स्पीड तर आहेच पण व्हेरिएशन पण त्याच्याकडे आहे. एक परिपूर्ण गोलंदाज आहे हा. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि या अवांतरित धाव आल्यानंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 13. चेंडू झाले आहेत 5. विशाल पुन्हा एकदा राकेश साठी. हेलिकॉप्टर सजवलंय आणि हेलिकॉप्टर असं सजवलंय ते लँड झालंय 6 धावासाठी. खरंच खडे खडे षटकार, एक मोठा प्रहार पाहायला मिळाला आपल्याला राकेशच्या बॅट मधून. जसा राकेशने षटकार मारला तसं वादळ देखील वाऱ्यांनी ते आणले, की मला वाटतं ही वादळ येण्यापूर्वीच ही एक चाहूल म्हणावी लागेल राकेशच्या माध्यमातून. कारण की पहिल्या मॅच मध्ये पण असंच झालं होतं, शांत होता पण परत जे वादळ त्याच्या बॅट मधून आलं ते असं वादळ होतं की मॅच धावसंख्या दिली होती 19 आणि आता 32 धावांचं लक्ष. 12 चेंडू मध्ये 32 धाव करायचे सामना जिंकण्यासाठी वाढवली संघाला. आणि आता मात्र एक चांगली गोलंदाजी करावी, टिचून गोलंदाजी करावी लागेल ती बोरबाद या संघाला. नवीन गोलंदाज कोणी तो पाहायचंय. खरंच आपण टिचून गोलंदाजी करावी लागेल. शेवटचा हा निर्णायक चेंडू होता. विशाल पाटील, आता हा असणार आहे विशाल पाटील. विशाल पाटीलने चांगली गोलंदाजी केली. हा असेल विशाल पाटील. एक सुवर्ण संधी सुद्धा असेल, कारण दिलेश धवे यांच्याकडून वारंवार इथं बक्षिसाचा वर्षाव होतोय. हा जर सामना जिंकला तर ह्या सामन्यासाठी सुद्धा 2 बॉक्स बियर असतील. दिलेश धवे यांचा आताच फोन आलेला आहे की ह्या सामन्यासाठी सुद्धा 2 बॉक्स बियर असतील, पण त्याच्यात एक सुद्धा विक्रांत नाही पिऊ शकणार नाहीये. लक्ष धवे साहेब. विशाल पाटील समोर होतो आता मात्र सागरला चांगले फटके मारावे लागेल. धाव संख्या 19. 51 धावचा पाठलाग करत असताना विशाल पाटील या टायमाला खरोखरच पटकलं चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. प्रत्येक निर्धाव चेंडूवरती प्रेशर वाढेल तो वाढवली संघाचा. 51 धावचा पाठलाग करत असताना सुंदर गोलंदाजी करतोय तो विशाल पाटील आपल्या संघासाठी. 11 चेंडू 32 धावांचं लक्ष असताना मात्र
सागर आणि राकेशला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली पाहिजे. एक विशिष्ट प्रकारे स्टाईल गोलंदाजी पाहायचं आहे. डी झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र होती ती 21 धावा. खरंच आप्पा तुम्ही बोला, शांततेत गोलंदाजी करतोय तो विशाल. रनअप थोडासा मला वाटतं की त्याचा बॅट्समनचा मुवमेंट पाहून तो गोलंदाजी करण्यात शातीर गोलंदाज आहे हा. त्याचा जो रनअप पाहिला, त्याचा फॉलो थ्रू पाहिला, तर असं वाटतं की तो बॅट्समनची खेळण्याची पद्धती बघून प्रत्येक बॉल टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि खरंच एक चांगली दोन्ही चेंडू त्याने फेकले. अगदी आकर्षणाचा केंद्र बनले होते, कारण की खूप सुंदर दोन्ही चेंडू फेकले त्याने. तर स्ट्राईकला खेळतोय तो म्हणजे सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे राकेश. मला असं वाटतं की जेवढे चेंडू राकेश खेळेल तेवढंच टीमच्या दृष्टिकोनातून फायद्याचं ठरेल. पण पाहूया, सागर देखील तितकाच दमकम ठेवतो, मोठे फटके मारण्यात तो पण तितकाच तत्पर आहे. पण समोर गोलंदाज पण तितकाच शातीर आणि तेज तर्रार आहे, चतुर चालाक आहे. पाहूया विशाल्याचा पुढचा चेंडू सागरसाठी. पुन्हा एकदा फसवा चेंडू. चेंडू जातोय डी झोन मध्ये. येत आहेत धावा 2 आणि धाव संख्या पोचते 23. तर शांततेत कार्यक्रम म्हणतात ना, तोच शांततेत कार्यक्रम इथे विशाल करतोय. काय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. विशाल्याचा पुढचा चेंडू. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. खूप चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळाली येते. विशाल पाटील आज जरी गोलंदाजी म्हणा बॅटिंग पासून जरा दूर असले तरी पण फिल्डिंगच्या माध्यमातून एक चांगलं एक आपलं प्रोत्साहन देत आहेत टीमसाठी. एक चांगली महत्वाची भूमिका निभावत आहे टीमसाठी. विशाल्याचा पुढचा चेंडू राकेश साठी. आता आपण पाहायला खरी एक मजा येणार आहे, कारण की गोलंदाज पण चतुर चालाक असला तरी बॅट्समन देखील तितकाच हुशार आहे आणि मोठा आहे. तर ही जी दोघांची जी लढत आहे ती पाहायला नक्कीच मजा येणार आहे. राकेश यासाठी पुढचा चेंडू विशालचा. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. खरंच लॉंगांच्या दिशेने आज चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आपल्याकडे अनिकेत गावंड कडून. खरंच अनिकेत गावंडने आज एक चांगलीच क्षेत्ररक्षण केलं आहे आपल्या टीमसाठी. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण साथ नाही देऊ शकत, कोणतं ना कोणतं तरी. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 25. धाव संख्या झाली 25. 7 चेंडू 26 धावांचं लक्ष. 7 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष असताना विशाल पाटील पुढचा चेंडू सागर साठी. सुंदर थ्रो. एकच धाव मिळाली इथे. एक धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या दिल्या 26. 6 चेंडू आणि 25 धावांचं गणित. आता मात्र 6 चेंडू 25 धावा. सामना जिंकण्यासाठी अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. बोरबादेवी की वाडवली की बोरबादेवी, कोण 2 हात करतोय गोंडे इलेव्हन संघासाठी. खरोखरच जबरदस्त सामना पाहतोय आपण. 6 चेंडू आणि 25 धावा. शेवटचं 6 चेंडू जिग्नेश वरती पूर्ण जबाबदारी असणार आहे. भन्नाट वेग असणारा गोलंदाज जिग्नेश शांत डोक्याने गोलंदाजी केली पाहिजे, कारण हा सामना खूप महत्वाचा असणार आहे दोन्ही संघासाठी. क्वार्टर फायनल सामना वाडवली की गोंडी की वाडवली. आणि कृष्णा जाधव त्याला सांगतायत की 4 बॉक्सचा सवाल आहे मित्रा, 4 बॉक्स. खरोखरच काहीतरी कर, कारण 6 चेंडू
25 धावा हव्या त्या सामन्यात जिंकण्यासाठी. सर्व जबाबदारी असणार आहे ती बोरबारी संघाची, ती जिग्नेश वरती आणि जबाबदारी असणार ती राकेश आणि सागर वरती. हॅट्रिक जर घेतली तर मयंक चिवलकर यांच्याकडून 500 रुपये असणार आहे जिग्नेश साठी. खरोखरच एक बक्षीचा वर्षा होतोय. ऑलरेडी 2 बॉक्स झालेत, अजून 2 बॉक्स. जिग्नेश यांचा पुढचा चेंडू, पहिला चेंडू सागर साठी आणि चेंडू मात्र खरोखर एक धाव भेटते इथं. एक धाव जाते, एक सिंगल धावेने काही फरक पडत नाहीये बोरबादेवी संघाला. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 27. अजूनपर्यंत 5 चेंडू 24 धावा करायच्या आहेत. 4 षटकार मारले तर सामना जिंकू शकतो. पण जिग्नेश तेवढं तत्पर, यंग टॅलेंट. धन्यवाद सर, लेगबायचा इशारा येतोय. धावसंख्या दिली ती 27. एक युवा टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय, पण त्याच्या समोर देखील राकेश हा मोठा फलंदाज आहे. 5 चेंडू हे महत्वाचे चेंडू आहेत क्वार्टर सेमीफायनलच्या तिकिटाचं. खूप महत्वाचा चेंडू असणार आहे हा चेंडू. खरोखर जबरदस्त सिंगल आहे, तो काय पाहायचंय. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एक गडी बाद होतोय, एकच धाव भेटते. धाव संघ दिला 28. 4 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचा आहे, प्रत्येक चेंडूवरती षटकार मारायचा असं म्हणावं लागेल. कंपल्सरी चेस असणार आहे. 4 चेंडू 23 धावा. प्रत्येक बॉल हा निर्णायक असेल. जर वाडवलीचा संघ जिंकला तर साजिद खान यांच्याकडून वर्षभर केबल फ्री असणारे लक्ष असणे वाडवली संघासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण निर्णय आहे. केबल फ्री असणार आहे वर्षभरासाठी. म्हणजे वर्षभर ते हिसाब करा किती होते. 3600 रुपये तुम्हाला फ्री भेटतील प्रत्येकाला खेळाडूला. नक्कीच तुम्ही हा सामना जिंका. IPL आणि T20 वर्ल्ड कप तुम्ही फ्री मध्ये बघू शकता. जिग्नेश जाधव खूप महत्वाचा चेंडू असणार आहे, खूप महत्वाचा चेंडू. तिसरा चेंडू जिग्नेशाचा. वाईट बॉल येतोय, वाईट बॉल येतोय. अजूनपर्यंत मॅच संपलेली नाहीये. 4 चेंडू आणि 22 धावांचं गणित असताना 90% म्हणावं लागेल सामना जो झुकतोय तो बोरबादेवी संघाकडे. एक चेंडू महत्वाचा असणार आहे आणि 4 बॉक्सची सवय असणार कृष्णा जाधव. आपलं लक्ष बॉक्सकडे असणार. जिग्नेश पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू म्हणावा. कमबॅक करतोय, कमबॅक करतोय गोलंदाज. जाऊ दिलं कीपरच्या ग्लाउज मध्ये. वाईड वर करून धरून टाकलं चेंडू. 3 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष. आता मात्र सामना झुकतो तो गोंडी बोरबादेवी संघाकडे. कारण दोन्ही संघ गोंडीचे आणि सामना बघायला बाकी मजा येणार आहे. कारण भारत पाकिस्तानचा सामना जसा होईल तसा सामना होईल अशी आम्ही अपेक्षा करूया. कारण दोन्ही संघ स्थानिक आणि चुरशीची मॅच पाहायला भेटेल. याच्या नंतर अजून मॅच संपलेली नाहीये. धाव संख्या झाली 29. धाव संख्या झाली 30. 3 चेंडू आणि 21 धावा. खरंच अजून मॅच संपलेली नाही अप्पा. काही होऊ शकतं. अगदी शेवटचा जोपर्यंत बॉल पडत नाही तोपर्यंत मॅचचा निर्णय आपण देऊ शकत नाही. पाहूया जिग्नेश याचा पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर. वाईट बॉल येतोय, वाईट बॉल येतोय. थोडस कान मंत्र दिला पाहिजे जिग्नेशाला कृष्णा जाधव याने. 4 बॉक्सचा सवाल आहे मित्रा. 4 बॉक्स आणि केबल फ्री असणार आहे, केबल फ्री असणार आहे मित्रांनो. राकेश वर्षभरासाठी साजिद खान यांच्याकडून केबल फ्री. 20 धावांचं गणित आणि हा झेल होतो का पाहायचंय. विक्रांत नाईक आणखी विक्रांत नाईक झेल घेतला आणि हा सामना झुकतोय तो आता मात्र बोरबादेवी 11 या संघाकडे. एक चांगली गोलंदाजी ते जिग्नेश कडून आणि विक्रांत नाईकने तिथे काही एक चुकी केली नाही. तर खरंच बोरबादेवी संघ विजयाच्या बाजूने आता आपलं पहिलं पाऊल म्हणजे टाकलाच आहे. परत त्यांचं पुढं त्यांना असणार कडवं सामना करावा लागणार आहे. तो म्हणजे गवंडी 11 या संघासोबत. पैसे कृष्णाकडे जमा करायचे मित्रा. खूप चांगली गोलंदाजी जिग्नेशची. ऑफ साइड यॉर्करचाच त्याने आतापर्यंत जो वापर केला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये आणि त्या
त्याच्यामध्ये तो सफल झालेला आहे. खूप चांगली गोलंदाजी ज्या अर्थाने त्यांना येते ती कामगिरी दिली होती ती कामगिरी त्यांनी पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा खूप सुंदर आणि लाजवाब गोलंदाजी. खरंच मला वाटतं या बॉलच्या अगोदर जो त्यांच्या वडिलांनी कृष्णा यांनी जो त्यांना कान मंत्र दिला होता तो कान मंत्र त्यांनी खरंच मंत्राचं रूपांतर त्यांनी इथे दाखवलं आहे की कोणता कान मंत्र दिला होता. आणि तिथं तुषारचे कान मात्र सारखे खडे उभे झालेले दिसत आहेत. तुषार आणि खरोखरच चांगली गोलंदाजी वाईट बॉल होतो. वारंवार 3 वाईट बॉल होत त्या षटकामध्ये. एक युवा टॅलेंट आहे आप्पा, अनुभवाचं कमी असते पण गोलंदाजी त्याची सुरेख राहिली आतापर्यंत. आणि पप्पा त्यांचे जे वडील आहेत ते प्रत्येक बॉलला जाऊन तिथे त्यांना एक डायरेक्शन देत आहेत. जिग्नेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर आणि विजय ठरतोय तो संघ म्हणजे बोरबा देवी. विक्रांत नाईक यांचा संघ, विशाल पाटील यांचा संघ आणि टीमचे मेंटॉर मॅनेजर म्हणले तरी चालेल तुषार केनी. खरंच तुषार केनी आज खूप आनंदी असतील. खूप मोठे यश प्राप्त झाले तुम्हाला आणि आमच्या सद्भावना तुमच्या सोबत आहेत. असंच यश प्राप्त करत राहा आणि टीम वाढवली संघासाठी खूप अभिनंदन. तुमचा देखील खेळ चांगला राहिला, तुमचा देखील आतापर्यंतचा प्रवास चांगला होता. तुम्हाला पण पुढच्या तुमच्या यशासाठी तुमच्या गावासाठी शुभेच्छा असतील. नितेश येते मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जाते. नितेश आपला किताब घेऊन जाते. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतो नितेश साठी. भोईर साहेब, विजय भोईर साहेब आपण मॅन ऑफ द किताब द्यायचा आहे.